हॅलो मैत्रिणींनो, आपल्या सर्वांची आवडती मालिका लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या बुधवार 12 नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आलाय। खरं सांगायचं तर सगळ्यांची रडरडच सुरू आहे, कारण जीवाचं सत्य हे सगळ्यांसमोर आलंय आणि त्यानंतर विक्रमने त्याला शिक्षा सुनावलीये की उद्यापासून तू ऑफिसला यायचं, सगळ्यात आधी यायचं आणि सगळ्यात उशिरा घरी यायचं आणि त्यानंतर मान मोडेपर्यंत काम करायचं। जीवाने ही शिक्षा मान्य केलीये, पण जीवाला त्याच्या मनाविरुद्ध काम करावं लागतंय म्हणून मानिनी रडायला लागली, नंदिनी रडायला लागली, पण विक्रमने त्याची शिक्षा मागे घेतली नाही आणि जीवा सुद्धा ही शिक्षा भोगायला तयार झालाय। तर दुसरीकडे पार्थ हा काव्यावर चिडलाय। काव्याने मला हे सगळं सांगितलं नाही, त्यामुळे तो काव्यावर ओरडला आणि तुम्ही मला मनातलं सांगितलं नाही, मी त्या लायकीच नाही असं म्हणून तो दुःखी सुद्धा झाला। मग आता पुढे नेमकं काय झालंय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। काव्या नंदिनीची बाजू घेते आणि सर्वांना सांगते जे काही झालंय त्यात माझ्या नंदिनी ताईची काहीच चूक नाहीये। जीवाने जमीन विकली, हार विकला हे माझ्या ताईला माहीतच नव्हतं। जीवाने तिलाही खोटं सांगितलं होतं की त्याने शेअर मार्केटमधून पैसे उचललेत, त्याने कर्ज काढले, त्यामुळे तुम्ही नंदिनी ताईला दोष नाही देऊ शकत। तेव्हा रम्या विचारते, पण हे सगळं तुला कसं काय माहीत? काव्या सांगते, कारण ताईने मला हे सगळं आधीच सांगितलं होतं। हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो की काव्याला सुद्धा या आनंद आश्रमाबद्दल सगळं काही माहीत होतं आणि या संधीचा फायदा रम्या उचलते। आणखीनच मोठा गोंधळ घालू लागते, जोर जोरात ओढू लागते, वा वा वा, दोघी बहिणींची चांगलीच युती आहे। म्हणजे दोघींना आधीपासून सगळं माहीत होतं, पण त्यांनी सासू सासऱ्यांना काही नाही सांगितलं, घरात सगळ्यांपासून लपून ठेवलं। त्यांचं चांगलं चालू आहे, तू रडल्यासारखं कर, मी मारल्यासारखं करते आणि या दोघी आपल्या घराचे तुकडे करायला आल्यात। आपल्या घरात जे काही घडतंय ना, या दोघींमुळेच घडतंय। रम्या पार्थला सुद्धा काव्याविरुद्ध भडकून देते, काय मग पार्थ, तुला तर तुझ्या बायकोचा खूप अभिमान आहे ना, तू नेहमी म्हणतोस ना माझी बायको मला सगळं सांगते, माझ्यापासून काही नाही लपवत, मग तिने तुला हे सांगितलं होतं का? पार्थ खूप दुःखी होतो। काव्याला हे सगळं माहीत होतं, पण तिने आपल्याला सांगितलं नाही, त्यामुळे त्याला खूप वाईट वाटतं। पार्थ काव्याजवळ येतो आणि काव्याला जाब विचारतो, तुम्ही मला हे का नाही सांगितलं, माझ्यापासून का हे सगळं लपवलं? काव्या त्याला काही सांगणार तर पार्थ हा पहिल्यांदाच काव्यावर जोरात ओरडतो, इनफ, काही बोल नका, आधी काही बोलला नाही ना, मग आताही काही बोलायचं नाही, मला काहीही सांगायचं नाही। त्यामुळे काव्या सुद्धा चांगलीच घाबरते। घरातील सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो, कारण लग्नानंतर पार्थ पहिल्यांदाच काव्यावर एवढा चिडलेला असतो, ओरडलेला असतो, त्यामुळे काव्या सुद्धा गप्प बसते। तर वसू आत्या या संधीचा फायदा उचलते आणि सगळ्यांना जीवाविरुद्ध आणखीनच भडकून देते आणि म्हणते, जेव्हापासून ही नंदिनी आणि ही काव्या या घरात आलीये, मोहितेंच्या मुली या घरात आल्यात ना, तेव्हापासून या घरात खोटं बोलण्याला आणि लपवालपीला सुरुवात झालीये, नाहीतर आमच्या घरात अशी परंपरा कधीच नव्हती आणि त्या तरी काय करणार, त्यांच्या आईबापाचे संस्कारच असे। या नंदिनी आणि काव्याचा बापच लपवाछपी करतो, खोटं बोलतो, मग त्याच्या या दोन मुली सुद्धा तेच शिकणार ना। ही वसुआत्या चक्क आपल्या बाबांना खोटारडा म्हणते, त्यामुळे काव्या आणि नंदिनी खूप चिडतात। काव्या ओरडून म्हणते, ओ आत्याबाई, नीट बोलायचं, आमच्या बाबांना तुम्ही कशाला यामध्ये आणताय, त्यांना खोटं कसं काय बोलू शकता तुम्ही? तर नंदिनी म्हणते, वसू आत्या, तुम्ही माझ्या बाबांना दोष देताय, आम्हाला दोघींना खोटं बोलताय, पण या सगळ्याची सुरुवात तुमच्यामुळेच झाली होती। तुम्हीच जीवाला भडकून दिलं होतं की तू नेहमी घरात बसून राहतो, काही कामधंदा करत नाही, काही कामधंदा कर, म्हणूनच ते भास्कर काकांकडे गेले आणि हे सगळं झालं। तर काव्या म्हणते, मला तर वेगळीच शंका येते, नक्कीच या वसू आत्यानी त्या भास्कर काकांबरोबर मिळून काहीतरी षडयंत्र केलं असेल, नाहीतर भास्कर काकांची मजल इथपर्यंत जाऊच शकत नाही। रम्याला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते, काव्या, स्वतःची पाप लपवण्यासाठी माझ्या आईवर खोटे नाटे आरोप लावू नको। जीवाने दागिने विकले, जीवाने जमीन विकली, त्यात आमची काय चूक आहे? आम्ही त्याला फक्त कामधंदा करायला सांगितला आणि त्याने सगळं केलं आणि तू आम्हालाच दोष देते का? आम्हीच हे सगळं षडयंत्र असलं असा खोटा नाटा आरोप आमच्यावर लावतेस का? तर काव्या चिडून म्हणते, हो, तुमचा भूतकाळ तसा आहे म्हणून आरोप लावते आणि तुम्ही इतके घाबरलात म्हणजे यात नक्कीच काहीतरी सत्य असलं पाहिजे। वसुआत्या गप्प बसते। तर विक्रम चिडून म्हणतो, गप्प बसा सगळे, काय चालू आहे येथे, विषय काय आहे आणि तुमची काय फालतूची बडबड सुरू आहे? या घरात तर मला कुणीच ओळखीचं वाटत नाहीये, सगळे अनोळखी वाटताय, कारण सगळ्यांनी माझ्यापासून लपवलंय, सगळे एकमेकांपासून लपवाछपी करताय।
विक्रम जीवावर चिडून म्हणतो, आणि तू तर मला खूप दुखावलंय. आता माझा तुझ्यावर काडीचाही विश्वास राहिलेला नाहीये. एक बाप म्हणून मी पूर्णपणे हरलोय. जीवा हा चक्क विक्रम समोर हात जोडतो आणि म्हणतो, बाबा मला शेवटची संधी द्या, अखेरची संधी द्या. मी सगळं काही परत करेल. मी जे काही गमावलंय, जमीन दागिने, ते सगळं परत कमावेल. तर पार्थ हा जीवाला जाब विचारतो, कस काय परत कमावणार? पैसे गमावणं सोपं असतं, पण पैसे कमावणं खूप अवघड असतं. भल्या भल्यांना घाम फुटतो. आणि तुझ्याकडे काय प्लॅन आहे? इतके पैसे तू कसे कमावणार आहेस? आणि तू आता हे कसं करणार आहे ते आम्हाला सांग. जीवाला प्रश्न पडतो की खरंच एवढे पैसे कमावणं खूप अवघड आहे. सगळे त्याच्याकडे प्रश्नवाचक नजरेने पाहत असतात. जीवा पुन्हा एकदा बाबांसमोर हात जोडतो आणि म्हणतो, बाबा तुम्ही मला जी शिक्षा द्याल ती मी भोगायला तयार आहे. मी काहीच बोलणार नाही, तुम्हाला काहीच प्रश्न विचारणार नाही. तेव्हा विक्रम हा जीवाला म्हणतो, तू तयार आहेस का मी जी शिक्षा देईल ती भोगायला? जीवा हो म्हणतो. तेव्हा विक्रम हा चक्क जीवाला ऑफिसमध्ये बोलवतो आणि सांगतो, उद्यापासून तू ऑफिसमध्ये यायचं. मी जे सांगेल ते काम करायचं. सर्वात आधी ऑफिसमध्ये यायचं आणि सर्वात शेवटी ऑफिसमधून निघायचं. मान मोडेपर्यंत काम करायचं. आणि जर तुझ्याकडून कोणती चूक झाली तर जीवा म्हणतो, नाही होणार. बाबा म्हणतात, नाही होणार ना? ठीक आहे, मग उद्यापासून तू मला ऑफिसमध्ये भेटायचं. मी जे सांगेल ते सगळं काम करायचं. हीच तुझी शिक्षा आहे. जीवा यासाठी तयार होतो. तर नंदिनी म्हणते, नाही बाबा, मी तुमच्यासमोर हात जोडते. जीवाकडून खूप मोठी चूक झालीये, त्याची माफी मी मागते. तुम्हाला हवी ती शिक्षा मला द्या, पण जीवाला तुम्ही अशी शिक्षा देऊ नका. जीवाची स्वप्न वेगळी आहे. त्यांना नोकरी करायला नाही आवडत. ऑफिसमध्ये त्यांचा जीव गुदमरतो. त्यांना त्यांच्या मनाविरुद्ध काम करायला लावलं ना तर त्यांना खूप त्रास होईल. त्यांना अशी शिक्षा देऊ नका. ऑफिसमध्ये काम करायला बोलू नका. हे ऐकून विक्रम काहीच बोलत नाही. तर रम्या आणि वसवात्या चांगल्याच खुश होतात आणि फिरी फिरी हसू लागतात. तर विक्रम चिडून म्हणतो, नाही नंदिनी, मी याला ही शिक्षा दिलीये आणि त्याला ती भोगावीच लागेल. त्याच्या स्वप्नांचा चकनाचूर त्याने स्वतः केलाय. स्वतःच्या स्वप्नाची राखरांगोळी त्याने स्वतः केलीये आणि आता त्याला ही शिक्षा भोगावीच लागेल. त्याला उद्यापासून ऑफिसमध्ये यावंच लागेल आणि मी सांगेल ते काम करावंच लागेल. आणि यामध्ये मी कोणाचंच काहीच ऐकून घेणार नाही. माझा निर्णय बदलणार नाही. उद्या तो मला ऑफिसमध्ये दिसायलाच हवा. असं म्हणून विक्रम रागारागाने तेथून निघून जातो. जीवा खूप दुःखी होतो. नंदिनी त्याच्याकडे पाहू लागते. तिच्याही डोळ्यात पाणी येतं. विक्रम खोलीत असतो. मानिनी तेथे येते आणि विक्रमला म्हणते, अहो तुम्हाला नाही वाटत का तुम्ही जे काही केलंय ते खूप चुकीचं केलंय. तुम्ही खूप कठोर झालात. जीवाला तुम्ही ऑफिसमध्ये नको बोलवायला पाहिजे होतं. तर विक्रम चिडून म्हणतो, मला तुझं कोणतंही लेक्चर ऐकायचं नाहीये आणि मातृप्रेम तर नकोच नकोय. तुझ्या मुलाने जी काही चूक केली ना त्यासाठी हीच शिक्षा आहे. तर मानिनी म्हणते, मी कोणतंही मातृप्रेम दाखवत नाहीये, पण आपण आपल्या मुलाला त्याच्या मनाविरुद्ध काम करायला लावतोय. आपण असे आईबाप आहोत का? आणि आपण ठरवलंय ना की आपण कधीच आपल्या मुलांना आपले निर्णय मान्य करायला नाही लावणार. आपल्या इच्छा त्यांच्यावर नाही लादणार. त्यांचे निर्णय त्यांना स्वतः घेण्याचं स्वातंत्र्य आपण दिलंय. मग तुम्ही असं का करताय? आणि तुमच्या आईची सुद्धा हीच शिकवण होती ना की मुलांवर स्वतःचे निर्णय नाही लादायचे, इच्छा नाही लादायच्या, त्यांना स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ द्यायचे. विक्रम चिडून म्हणतो, माझ्या आईची शिकवण तुम्हाला आठवण करून देतेस, पण माझ्या आईचा हार त्याने विकला हे तुला दिसत नाहीये का? त्याने किती मोठी चूक केलीये हे तुला समजत नाहीये का? मानिनी म्हणते, अहो मला मान्य आहे, जीवाने खूप मोठी चूक केलीये. चूक नाही तर गुन्हा केलाय, पण त्याला त्याच्या मनाविरुद्ध काम करायला लावणं हे खूप चुकीचं आहे. विक्रम म्हणतो, नाही मानिनी, मी जे काही करतोय ते खूप योग्य आहे. त्याने त्याचीच नावावरची जमीन विकली, आईचा दागिना विकला. आईबाप मुलांच्या नावावर दागिने जमीन जुमला का करतात? त्यांनी पुढे जाऊन ते विकून खावं म्हणून का? तर नाही, अडचणीच्या काळात त्यांना ते उपयोगी यावं म्हणून, त्यांच्या भविष्यासाठी. आणि जर मी जीवाला ही शिक्षा दिली नाही ना तर जीवा वाईट वळणाला लागेल. तो कधीच सुधारणार नाही. जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंतच आपण त्याला जगराहाटी समजायला हवी. त्याला काम काय करायचं ते कळायला हवं. नाहीतर आपण मेल्यानंतर तो किती दिवस बायकोच्या आणि भावाच्या जीवावर जगणार आहे? त्याला मला स्वतःच्या पायांवर उभं करावंच लागेल. आणि यामध्ये मला तुझं काहीच ऐकून घ्यायचं नाहीये. मानिनीचा नाईलाज होतो आणि ती काहीच बोलत नाही. विक्रमचं ठरलेलं असतं की आता काही झालं तरी उद्या जीवा हा ऑफिसमध्ये येणार आणि ऑफिसमध्येच काम करणार.
तर दुसरीकडे जीवा हा गप्प बसलेला असतो. नंदिनी त्याला म्हणते, जीवा, तुम्हाला तुमच्या मनाविरुद्ध काम करावं लागतंय, याचं मला खूप दुःख होतंय. मी आत्ताच्या आत्ता बाबांजवळ जाते, त्यांची माफी मागते, त्यांना सांगते तुम्हाला काय शिक्षा द्यायची ती मला द्या, पण जीवाला त्यांच्या मनाविरुद्ध काम करायला लावू नका. त्यांची स्वप्न वेगळी आहे, त्यांचा ऑफिसमध्ये जीव गुदमरतो, त्यांना हे काम करायला सांगू नका. पण जीवाचं नंदिनीच्या बोलण्याकडे लक्षच नसतं. तो नंदिनीला म्हणतो, नंदिनी, तू माझा जो पांढरा शर्ट आहे ना, तो ड्राय क्लीनला दिला का? मला आणखीन फॉर्मल शर्ट्स घ्यावे लागतील, ऑफिसमध्ये घालून जायचेत ना. नंदिनीला मोठा धक्काच बसतो. नंदिनी जीवाला म्हणते, जीवा, मी काय बोलते आणि तुम्ही काय बोलताय? मला आजही आठवतंय की तुम्ही मला एक कविता ऐकवली होती. त्या कवितेत तुम्ही म्हणाला होतात की नोकरी ही खुंटीवर टांगलेल्या शर्टासारखी असते, पण कला ही मुक्त छंद असते, स्वच्छंद असते, आणि तुमचा ऑफिसमध्ये जीव गुदमरतोय, त्यामुळे तुम्ही असं गुदमरणारं काम करू नका. तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण करा. तुम्ही ऑफिसमध्ये जाऊ नका. मी आत्ताच्या आत्ता बाबांजवळ जाते आणि त्यांना समजावून सांगते, आणि मी तुम्हालाही हात जोडते. तुम्ही तुमच्या मनाविरुद्ध वागू नका, ही शिक्षा भोगू नका. पण जीवा नंदिनीचं काहीच ऐकत नाही आणि म्हणतो, नाही नंदिनी, आता मी ऑफिसला जाणार. बाबांनी जी मला शिक्षा दिलीये ती शिक्षा मी भोगणार, आणि तू मला त्यापासून अडवू नकोस. मला उद्या जेव्हा ऑफिसला जायचं असेल ना, माझा टिफिन भरून दे, आणि मला दही साखर खूप आवडते, मला दही साखर सुद्धा दे. दही साखर मी खाऊन जाईल, मला तेवढंच बरं वाटेल. नंदिनीला मोठा धक्काच बसतो. जीवाने मनाविरुद्ध नोकरी करायचं ठरवलंय याचं तिला खूप वाईट वाटतं. ती जीवाला पुन्हा पुन्हा समजवण्याचा प्रयत्न करत असते, रडत असते की जीवा, तुम्ही असं का करताय? स्वतःच्या मनाविरुद्ध का काम करताय? तुमचं स्वप्न तुम्ही पूर्ण करा. तुमची स्वप्न खूप वेगळी आहेत, ते तुम्ही पूर्ण करा. आणि जर तुम्ही ही नोकरी केली ना, तर तुमच्या स्वप्नांची राख रांगोळी होईल. तुम्हाला तुमची स्वप्न नाही पूर्ण करता येणार. तुम्ही बाबांना पुन्हा एकदा समजावून सांगा, मी त्यांच्याशी बोलते, तुमची चूक झालीये, पण ती चूक तुम्ही आनंद निवास वाचवण्यासाठीच केली ना. आपण सगळ्यांना हे सांगायला पाहिजे होतं, पण आपलं चुकलं. पण जीवा म्हणतो, नाही नंदिनी, आता या चुकीला माफी नाहीये. मी माझी शिक्षा भोगणार, आणि ऑफिसची काही तयारी बाकी असेल तर मी ती करतो, म्हणजे उद्या ऑफिसला जायला उशीर होणार नाही. असं म्हणून जीवा तेथून निघून जातो. नंदिनीला खूप वाईट वाटतं आणि ती रडू लागते. तर इकडे पार्थ आणि काव्या सुद्धा खूप टेन्शनमध्ये असतात. पार्थला धक्का बसलेला असतो की काव्याला सगळं माहित होतं तरी तिने मला काही सांगितलं नाही. काव्या त्याला समजवण्याचा प्रयत्न करते. मिस्टर देशमुख, तुम्हाला माझ्यावर ओरडायचं असेल, चिडायचं असेल तर ओरडा, चिडा, पण असं गप्प बसू नका. तुम्ही काही बोला ना, असा अबोला धरू नका. पार्थ चिडून म्हणतो, काय बोलायचे काव्या आता मी तुमच्याशी? तुम्हाला सगळं माहित होतं तरी तुम्ही माझ्यापासून लपवलं. आपण दोघांनी एवढी दिवाळी एकत्र साजरी केली तरी तुम्ही मला काहीच सांगितलं नाही. तुम्ही असं का वागलात माझ्याशी? काव्या पार्थला समजावून सांगते, तुम्ही मला शिक्षा द्या ना, मी माझे कान पकडते, पण असं करू नका. तर पार्थ म्हणतो, तुम्ही कोणतीच शिक्षा भोगू नका. आजपर्यंत कधी मी तुमच्यावर ओरडलोय का? काव्या सांगते, नाही, तुम्ही माझ्यावर कधीच ओरडला नाही. सुरुवातीला मी तुमच्याशी इतकं वाईट वागले, पण नेहमी तुम्ही मला समजावून घेतलं, माझ्याशी प्रेमानेच वागलात. पार्थ म्हणतो, एवढं कळतंय ना तुम्हाला, मग तुम्ही मला हे सत्य का नाही सांगितलं? माझ्यापासून का लपवलं? तुम्ही मला फ्रेंडशिप बँड बांधला होता ना, मित्राशी सगळं शेअर करायचं असतं, मग तुम्ही मला का नाही सांगितलं? याचा अर्थ तुम्ही फक्त एक दोरा म्हणून तो फ्रेंडशिप बँड बांधलाय. तुम्ही मला तुमचं मित्र कधीच नाही मानलं. काव्या म्हणते, नाही देशमुख, मी तुम्हाला माझा मित्र मनापासून मानलंय, आणि मी तुम्हाला हे सगळं सांगायला आलेच होते. पण त्या दिवशी तुमच्या हाताला पट्टी बांधली होती, तुमच्या हाताला लागलं होतं, तेव्हा नाही सांगता आलं. आणि त्यानंतर तुम्ही मला आगीतून वाचवायला आला. मी हॉस्पिटलमध्ये होते, तुम्ही तेथे होता. तुम्हाला आणखीन टेन्शन द्यायला नको म्हणून मी तुम्हाला नाही सांगितलं. आणि ताईने सुद्धा मला स्वतःहून नाही सांगितलं. ती खूप टेन्शनमध्ये होती, तेव्हा मीच तिला खोदून खोदून विचारलं, मग तिने मला सांगितलं. त्यामुळे तिने घरात कोणालाही सांगितलं नाही. पार्थ म्हणतो, मान्य आहे, मी हॉस्पिटलमध्ये होतो, पण त्यानंतर मी घरी आलो ना, तेव्हा तुम्ही मला सांगू शकत होता, तेव्हा का नाही सांगितलं? काव्या त्याला समजवण्याचा प्रयत्न करते, तुम्ही ऐकून तरी घ्या, यात आमची कुणाची चूक नाहीये. तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून मी तुम्हाला नाही सांगितलं. पार्थ दुःखी होऊन म्हणतो, मला तर वाटतं मी त्या लायकीचाच नाहीये. काव्या म्हणते, हे तुम्ही काय बोलताय? असं बोलू नका. तर पार्थ म्हणतो, खरंच बोलतोय, मी या लायकीचाच नाहीये की कुणी काही माझ्या मनातलं शेअर करावं. तुम्ही सुद्धा मला काही सांगितलं नाही. काल मी जीवाला विचारलं स्टेअर केसवर बसल्यावर की काही सांग, ऑफिसमधलं उदाहरण दिलं,
पण त्यानेही मनातलं मला काही सांगितलं नाही. नंदिनी आधी माझ्याशी सगळं शेअर करायच्या, पण त्याही आता माझ्याशी काही बोलत नाही. कधी कधी वाटतं तुम्ही तिघेच एकमेकांशी सगळं बोलता, शेअर करता, पण मी त्या लायकीचाच नाहीये की कुणी माझ्याशी काही शेअर करावं, माझ्याशी काही बोलावं. काव्या पार्थला म्हणते, मिस्टर देशमुख तुम्ही खूप चांगले आहात, तुम्ही स्वतःला असं म्हणू नका, मला माफ करा, माझ्याकडून खूप मोठी चूक झालीये. तर पार्थ म्हणतो, आपण एवढी दिवाळी एकत्र साजरी केली, एवढे आनंदी होतो, पण तुम्ही तुमच्या मनातलं मला काहीच सांगितलं नाही. तुम्ही माझ्यापासून हे लपवलं आणि आता मला तुमचं काहीच ऐकून घ्यायचं नाहीये. असं म्हणून पार्थ तेथून जाऊ लागतो. काव्या त्याचा हात पकडून त्याला थांबवते, पण पार्थ म्हणतो, एकदा सांगितलं ना, मला तुमच्याशी काहीच बोलायचं नाहीये. असं म्हणून पार्थ रागारागाने तेथून निघून जातो. काव्याला खूप वाईट वाटतं आणि ती विचार करते की जीवा खोटं बोलला आणि त्यामुळे सगळ्यांच्याच नात्यामध्ये गैरसमज निर्माण झाले आहेत. जीवाने खूप मोठी चूक केलीये, सगळेच एकमेकांवर चिडलेत. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की नंदिनी जीवाला त्याचा टिफिन देणार. जीवा ऑफिसला जायला निघालेला असेल. नंदिनी कान पकडून त्याची माफी मागणार आणि म्हणणार की माझ्यामुळे तुम्हाला तुमची स्वप्न नाही पूर्ण करता आली, मनाविरुद्ध तुम्हाला नोकरी करावी लागतीये, ऑफिसला जावं लागतंय. जीवा हा नंदिनीला समजावून सांगणार की जर नवरा आणि बायकोमध्ये एखाद्याची स्वप्न पूर्ण करायची असतील ना, तर मी तुझी निवड करेल. तू तुझी स्वप्न पूर्ण कर, मी माझी स्वप्न अपूर्ण राहू देईल. तेव्हा नंदिनी ही जीवाला सांगणार, तुमचं स्वप्न सुद्धा नक्कीच पूर्ण होईल. जीवा तिला म्हणेल, मी जातो. तर नंदिनी त्याला समजावून सांगेल, येतो असं म्हणावं, आणि त्यानंतर जीवा ऑफिसला जाईल. नंदिनीला खूप वाईट वाटणार आणि ती रडू लागेल. मग आता पुढे काय होईल? जीवा खरंच नोकरी करणार का? त्याच्या स्वप्नांचं काय होईल हे तर येणाऱ्या एपिसोडमध्ये कळेलच. परंतु तोपर्यंत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील. खूप खूप धन्यवाद. हॅलो मैत्री.